नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहत आहात DS न्यूज 24। बातमी आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील। गेली 2 दिवस संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामदैवत बनाई देवीचा यात्रोत्सव अत्यंत भक्तिभावात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। बनाई देवी अर्थात मुक्ताई देवीचा अत्यंत जागरूक असा महिमा आहे। साकूर येथे मुळा माईच्या किनारी बनाई देवी शेकडो वर्षांपासून वसलेली आहे। दरवर्षी बनाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो। यंदाच्या वर्षी देखील अतिशय भक्तिभावानं लाखो भाविकांनी बनाई देवीचं दर्शन घेतलंय। याच काळामध्ये पारंपरिक पद्धतीने मांडव डहाळे, मानाची काठी तसेच मुक्ताई देवीचा मुखवटा वाजत गाजत मंदिरामध्ये नेण्यात आलाय। त्यानंतर विधिवत पूजा करून देवीचा जागर करण्यात आलाय। विशेषतः शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथील मानाची काठीची जवळपास 125 वर्षांपासून मिरवणूक काढण्यात येत असल्याची परंपरा आहे। साकूर येथून या मानाची काठीची विधिवत पूजा करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुक्ताई देवीच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली आहे। या मानाची काठीची वैशिष्ट्य म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा आजतागायत ही अविरत सुरू आहे। काठीच्या मिरवणुकीमध्ये भंडाऱ्याचे उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुक्ताई देवीच्या मुखवटा भाविक डोक्यावर घेऊन मंदिराकडे मार्गस्थ झालेत। तरी मुक्ताई देवीचं महिला पुरुष भाविकांच्या अंगात वारं देखील आल्याचं बघायला मिळालंय। भक्तिभाव श्रद्धा हेच यावेळी भाविकांमध्ये दिसून आलंय। यात्रेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतलंय। या यात्रेसाठी अहिल्यानगर, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणांहून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते। यात्रेच्या निमित्तानं साकूर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं होतं। यात्रेचे योग्य नियोजन यात्रा कमिटीने केलेलं होतं। तसेच यात्रेच्या दिवशी जंगी कुस्त्यांचं मैदान देखील भरवण्यात आलेलं होतं।